नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत रव्याचा केक। हा करायला अगदी सोपा आहे। चला मग आपण रेसिपी बघूया। आपली बाकीची तयारी होईपर्यंत आपण कढई प्रीहीट व्हायला ठेवू, एक मीडियम गॅसवर प्रीहीट व्हायला ठेवूया। चला मग बाकीचं सामान आपण बघूया। चला मग आपण सामान बघूया केकसाठी काय काय लागणार आहे। हे माझ्याकडे मेजरमेंट कप होतं, मी त्याच्याप्रमाणे घेतलेलं आहे। हे जर तुमच्याकडे मेजरमेंट कप नसेल तर तुम्ही कोणत्याही वाटीचा उपयोग करू शकता। त्याच्याप्रमाणे आपण ह्या मेजरमेंट प्रमाणे आपण अर्धी वाटी तेल घेतलेलं आहे। तेल कुठलंही असावं पण शेंगदाण्याचं नसावं, कारण की शेंगदाण्याला एक थोडासा शेंगदाण्याचा वास असतो, त्याच्यामुळे केकला सुद्धा शेंगदाण्याचा वास येतो। त्याच्यानंतर आपण अर्धी वाटी दही घेतलेलं आहे। त्याच्यानंतर आपण या मेजरमेंट प्रमाणे 1.5 वाटी रवा घेतलेला आहे। त्याच्यानंतर अर्धी वाटी मैदा घेतलेला आहे आणि दूध तुम्ही तुमच्या अंदाजाप्रमाणे घेऊ शकताय। त्याच्यानंतर बेकिंग पावडर आपण घेतलेला 1 चमचा, बेकिंग सोडा घेतलेला आहे पण अर्धा चमचा आणि अर्धा चमचा आपण घेतलेला आहे व्हॅनिला एसेन्स। चला मग आपण रेसिपी बनवूया। आपले कढई प्रीहीट व्हायला ठेवले तोपर्यंत आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये 1.5 वाटी रवा टाकून घ्यायचा आहे। हे जर मेजरमेंट तुमच्याकडे नसेल तर तुम्ही कुठल्याही वाटीचा वापर करू शकता। त्याच्यानंतर आपण त्याच वाटीने 1 वाटी साखर टाकणार आहोत। साखर तुमच्या अंदाजाप्रमाणे जसं तुम्हाला गोड पाहिजे असेल त्याप्रमाणे तुम्ही टाकू शकता। थोडं आपण फिरवून घेऊया मिक्सर। त्याच्यानंतर आपण अर्धी वाटी मैदा टाकणार आहोत। सर्व ह्याच्या मेजरमेंट प्रमाणेच मी करत आहे। त्याच्यानंतर थोडं मिक्स करून घेऊया। आपण मिक्सरमधून रवा, साखर आणि मैदा आपण हे बारीक करून घेतलेलं आहे। त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये तेल घालणार आहोत। तेल घातल्यानंतर आपण याच्यामध्ये दही घालणार आहोत आणि मिक्सरमध्ये थोडं मिश्रण आपलं घट्ट आहे, त्याच्यामध्ये आता आपण याच्यामध्ये थोडं दूध ॲड करूया। दूध एकदम घालायचं नाही, त्याच्यामुळे पातळ पण होऊ शकतं। आपण थोडं करून दूध घालणार आहोत। आता आपण त्याच्यामध्ये अर्धा चमचा बेकिंग सोडा टाकणार आहोत व 1 चमचा बेकिंग पावडर टाकणार आहोत। त्यामध्ये आपण अर्धा चमचा व्हॅनिला एसेन्स टाकणार आहोत। परत हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। हे बघा, आपलं बॅटर असं तयार झालं पाहिजे। आपण या भांड्याला तेल लावून घेतलेलं आहे, त्याला आपण थोडंसं मैद्याचं कोटिंग करूया, त्याच्यामुळे केक आपला चिपकणार नाही। तुमच्याकडे जर बटर पेपर असेल तर तो पण तुम्ही त्याच्यामध्ये, या भांड्याला आपण मैदा लावून घेतलेला आहे। आता या भांड्यामध्ये आपण हे सर्व ओतून घेऊया। चला आता आपण कढईमध्ये ठेवूया। आपली कढई प्रीहीट झालेली आहे। आपण त्याच्यामध्ये आता केकचं भांडं ठेवणार आहोत। एक मीडियम गॅसवर आपण एक अर्धा तास ठेवणार आहोत। अर्धा तास झालेला आहे। आपण आता केक कसा झालाय तो बघूया। भांडं थोडं गरम आहे।
आपला केक अजून बनलेला नाही, आपल्याला अजून थोडा वेळ ठेवावं लागणार आहे, एक 10-15 मिनिटे. 15 मिनिटं झालेली आहेत. आपण आता केक आपला झालाय की हे चेक करूया. आपला चम्मच क्लीन आलेला आहे, म्हणजे आपला केक बनलेला आहे. आता आपण गॅस बंद करूया आणि एक 5 मिनिटं आपण, कारण की केकला थोडासा कलर छान येण्यासाठी आपण थोडा वेळ असं झाकून ठेवूया. आता थंड झालेला आहे, तो आपण आता काढून घेऊया. आपला केक बघा, कलर पण मस्त आलेला आहे केकचा. आपण आता कटिंग करून घेऊया. हा एकदम इझी आहे केक करायला. कोणी पण मेजरमेंट प्रमाणे जर बरोबर केलं ना, हा केक एकदम मस्त होतो. हे बघा, आता त्याचं टेक्स्चर बघा कसं आहे, मस्त आहे.